नरेंद्र भाऊ गुळवी यांना विनंती असते आपण कलावंतांचा सन्मान करूया। पहिल्यांदा सन्मान करूया प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट बेता बादशाह रवींद्र गुळवी अँड ऑल टीम। यस यस रवींद्र गुळवी टीव्ही यूट्यूब चालू केल्यानंतर कुठलाही चॅनल लावा लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मी आज 5 बघितले। एक गोव्याची बघितली, एक अजून दुसऱ्या राज्यामध्ये सुरू आहे सुरत। 2 राज्य झाले, भिवंडी तालुक्यामध्ये 5 एकाच वेळेला सेम डेटला 5-5 7-7 ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट करणारा इतका मोठा सेटअप असणारा आपल्या गावचा कलावंत आहे। याचा ह्यो धमाका देखील आपला आहे आणि म्हणून लाईव्ह टेलिकास्टचा बेताब बादशाह अर्थातच रवींद्र गुळवी साहेब याचकडे आणून सुरुवात केली होती। 1 कॅमेरा 2 कॅमेरा डझनभर, अर्धा डझन, 1 डझन आणि भविष्यामध्ये जिमी आलेली आहे। सर्व प्रकारचे अँगल जे कॅमेरे घेतलेले आहेत आणि आता गुजरात आणि सुरत तसेच गोव्यामध्ये देखील लाईव्ह टेलिकास्ट आणि उडुपी कर्नाटकमध्ये देखील लाईव्ह टेलिकास्ट इथून जातो आणि अशा मोठ्या कलाकाराला आपण सन्मानित करूया। खूपच सामान्य घरातून बिलॉंग करून आपल्या कलेवर विश्वास ठेवला आणि कलेला पुढे नेता नेता आपला जो हौसला होता तो कायमचा बुलंद ठेवला, कधी मागे वळून बघितलं नाहीये आणि प्रत्येक कार्यक्रमाला 100% देण्याचा यांनी खऱ्या अर्थाने यशस्वी प्रयत्न केला आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने रवींद्र गुळवी आपल्याला पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असतील। येणाऱ्या काळामध्ये IPL सारखी स्पर्धा देखील तुमच्या माध्यमातून कव्हर व्हावी। जी गोव्याची IPL तुम्ही आता दाखवली, ज्यामध्ये गोव्याच्या बॉलिवूडमधील हिरो त्या स्पर्धेमध्ये खेळले, तसे आपल्याकडची देखील स्पर्धा आपण कव्हर करावी। यास आणि नक्कीच मित्रांनो आणखी एक सन्मान, सर्वांचे सन्मान ज्यांनी केले आणि आगरी कलाभूषण हा पुरस्कार ज्यांना प्रदान करण्यात आला ह्याच गावचे सुपुत्र तेही आहेत अर्थातच होम मिनिस्टर फेम मनोहर तरे सरांसाठी एकदा जोरदार टाळ वाजवायचे आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। अतिशय गोड आवाज आणि पूर्ण कार्यक्रमाचे सूत्र नेहमी हाती घेऊन ते कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडत असतात असे सूत्रसंचालक भरपूर मेहनतीनंतर मित्रांनो अखेर समाजाचा कलाभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला। A1 सूत्रसंचालक मनोहर तरे सरांचा सन्मान आणि नुकतीच माहिती मिळाली 150हून जास्त होम मिनिस्टरचे कार्यक्रम म्हणजे आदेश बांदेकर यांच्यानंतर महाराष्ट्राचे दुसरे भाऊजी। थँक्यू धन्यवाद। 149वा लेटेस्टमध्ये 19 तारखेला पिस्यामध्ये आहे, 150वा 26 फेब्रुवारीला पद्मानगर भिवंडी शहरामध्ये आणि 151वा आपल्या सन्माननीय खासदार सुरेश बाळेमामा म्हात्रे साहेब यांच्याच गुंदवली विभागामध्ये होणार आहे। 3 धमाके आपण पाहणार आहोत, परंतु गजेंद्र भाऊंचा हा 146वा धमाका जे फोटो आपण बघितले खूपच सुंदर कार्यक्रम संपन्न झाला। गजेंद्र भाऊंचा धन्यवाद व्यक्त करतो। सर्वात जास्त व्ह्यूवर्स लाईव्ह कार्यक्रमाला प्राप्त करणारा प्रिन्स मूवीज त्या कार्यक्रमाचा लाईव्ह टेलिकास्ट होता आणि इतक्या मोठ्या महिलांचा हा कार्यक्रम करत असताना या ठिकाणी गजेंद्र भाऊ आलेले आहेत। गजेंद्र भाऊला मी सांगितलं, मला वाटलं नव्हतं तू करशील एवढा भारी। गजेंद्र भाऊ मला बोले एवढ्या महिलांना घेऊन तू कार्यक्रम करशील चांगला, परंतु खऱ्या अर्थाने हा श्रेय त्याला देईन, कारण त्याचं नियोजन तितकं भारी असेल एवढं माहीत नव्हतं आणि तो व्ह्यू बाळेमामा साहेबांनी बघितला आणि सांगितलं की खरोखर कार्यक्रम पाहिजे तर असा, आणि म्हणून महिलांचा एकाच वेळेसला 1000-2000 महिलांनी यांना आशीर्वाद देऊन गेलेला आहे। तो कार्यक्रम संपन्न झाला। धन्यवाद भिवंडीकरांनी, खऱ्या अर्थाने माय भगिनींनी मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप पसंती दिली किंवा या कार्यक्रमावर प्रेम केलं आणि गजेंद्र भाऊंनी सांगितलं की भाऊ पहिला प्राधान्य तुला। कार्यक्रम करणारे बरेच आहेत, बरेच करतायत, परंतु तू गावचा कलावंत आहे। रोज वेगवेगळ्या गावांमध्ये कार्यक्रम होत असतात, परंतु मी सांगितलं एका शब्दामध्ये कार्यक्रमाचं नियोजन कर, कार्यक्रम करून दाखवतो। परंतु त्यांनी जे नियोजन केलं होतं त्याला सॅल्यूट आहे, जोरदार टाळ्या गजेंद्र भाऊंसाठी झाल्या पाहिजे। आणि तो पहिला धमाका झाल्यानंतर आज दुसरा धमाका नुसता धमाका झाला नाही, हा बार उडालेला आहे। आज 100% स्पर्धा यशस्वी झालेली आहे। सरांना विनंती करतोय 2च मिनिटं सांगा या स्पर्धेविषयी, अपेक्षापेक्षा जास्त प्रमाणात किती चांगली स्पर्धा झाली। खरं तर प्रचंड अपेक्षा होती, परंतु आज आयोजनामध्ये मी एकटाच नाही तर समस्त या महाराष्ट्रातील खेळणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांनी आणि खेळाडूंनी व्यक्त केलं की स्पर्धा दुसरी होणे नाही। आज भादवडमध्ये तो इतिहास रचला गेला आणि त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानेन। मला ही संधी दिली आपल्या कार्यक्रमामध्ये, धन्यवाद। नक्कीच हा आपल्याच भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागाचा जू नांदुरीचा आवाज आहे।
खऱ्या अर्थाने फायनलच्या मॅचला कसं गरम करायचं रंगवायचं अतिशय भारदस्त आवाजातून मनापासून आणि बेंबीच्या देठापासून प्रत्येक शब्द माईकवर बाहेर फेकत होता. मंडळी, तोंडातून एक शब्द बाहेर फेकण्यासाठी शरीराच्या किती स्नायूंना कार्य करावं लागतं आणि माइंडला किती प्रश्न विचारावं लागतात. ज्याच्या हातात माईक जातं त्याला कळतं. आणि म्हणून कार्यक्रम करणं साधं नसतं. असे अनेक कलावंत आहेत. सर्वांचं गजेंद्र भाऊंनी सन्मान केलेलंच आहे. मी मनोज गुळवी साहेबांना विनंती करतो की नक्कीच एक जुने कलावंत आहेत आणि अनेक कार्यक्रम त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेले आहेत. अनेक स्टेज असतील त्या स्टेजवर आम्ही पण असू मागच्या वेळेस जेव्हा लहान होतो आणि म्हणून या स्पर्धेला ते शुभेच्छा देत आहेत. स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषकाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व माझे प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व खेळाडू मित्र, माझ्या भाषणाची मी सुरुवात करण्या अगोदर आजच्या दिवसात घडलेली एक छोटीशी घटना आहे त्याबद्दल थोडंसं बोलू इच्छितो. सध्या चालू असलेला वाद प्रसिद्ध समाजलोचक दशरथ पाटील आणि एक महिला निवेदिका जी आहे ह्यांच्यामधला वाद सध्या इंस्टाग्राम किंवा जे मीडिया आहे त्याच्यावर खूप रंगतोय. मी असंच कार्यक्रमाच्या ठिकाणी आज गेलो असता तेथील स्थानिकांनी मला सांगितलं की एका आगरी माणसाचा अपमान होतोय, आपण याविषयी बोलायला पाहिजे. मी माझ्या भाषणामध्ये बोलत असताना त्या महिलेचा उल्लेख केला. सर्वप्रथम मी त्या भाषणामध्ये उल्लेख करताना हेही बोललो की आम्ही महिलांचा आदर करत असतो. त्या महिलेनं तिच्या लिमिटमध्ये बोलायला पाहिजे असा मी उल्लेख केलेला आहे. परंतु बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून जे काही अपशब्द निघाले असतील त्याबद्दल मी त्या महिलेचं पुन्हा एकदा माफी मागतोय आणि दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर माझं भाषण झाल्यानंतर भिवंडीमध्ये अनेक संघटना आहेत, त्यांनी मला फोन केला की दादा जर आपल्या आगरी समाजाच्या माणसाचा आणि प्रसिद्ध समालोकाचा अपमान होत असेल तर अशा त्यांना विरोध करणाऱ्या अँकरचा आपण भिवंडीमध्ये विरोध करून त्यांना इकडे आपण बोलवायचं नाही. परंतु मी त्या संघटनांच्या अध्यक्षांना सांगितलं असं काही करायचं नाही आहे. ते कलाकार आहेत, त्यांच्या हातून चुका होत असतील, आज भांडतात उद्या एकत्र येतील, हे मी त्यांना सांगितलं. आणि या माझ्या भाषणाच्या माध्यमातून मी दोन्ही त्या महान कलाकारांना एक विनंती करतोय, त्यांच्या क्षेत्रामध्ये खरोखर ते नावारूपाला आहेत, दशरथ पाटील असतील आणि त्या महिला समालोचक असतील, त्यांना विनंती करतोय आपलं भांडण इथेच मिटवा. आणि ते मिटवण्यासाठी आमच्यासारख्यांना मध्यस्थीची गरज जर तुम्हाला वाटत असेल करायला पाहिजे, आम्ही नक्की येऊ. किंवा तुमच्या स्थानिक लेवलला कोणी नेते लोक असतील त्यांना मध्ये टाकून तुमचं भांडण इथेच मिटवायला हवं. असो, आज ज्या वेळेला आपण फायनलच्या मॅचच्या अगोदर दादांना श्रद्धांजली वाहत होतो त्यावेळेला तो क्षण आम्हाला 5 वर्षा अगोदर घेऊन गेला. 5 वर्षापूर्वीचा तो काळ जो होता खरंच अवर्णनीय होता, अतिशय दुःखद होता. कोविडचा तो काळ आणि त्या काळामध्ये आमच्या दादोचं झालेलं दुःखद निधन हे आम्ही शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. असो, माझे मी 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. अण्णांविषयी बोलताना मनोज गुळवी साहेब देखील भावूक झालेले आहेत. मी सुंदर नाईक साहेबांना विनंती करतोय. अर्थातच हरिभक्त पर्यान विश्वनाथजी महाराज नाईक आपले उपचार प्रमुख, आपण थोडक्यात या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. सर्वांना जय महाराष्ट्र. आम्ही जिथे भाषण करतो अगोदर आम्हाला सांगतात की 2 मिनिटात करा, 3 मिनिटात करा. सुंदर शेठ आमचे आहेत, त्यांना माहीत आहे शैक्षणिक कार्यक्रम असलं की ते सर मंडळीसुद्धा म्हणतात की दादा 2 मिनिटात का, 2 मिनिटात का रुका बरं, तुम्ही 2-2 तास बोला आणि का आम्ही गप्प बसायचं. अरे जो मुद्दा आहे इथे
त्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. आज जी त्रिमूर्ती एंटरप्राइजेसने दादोच्या नावाने जी स्पर्धा भरवली, आम्ही दादो म्हणायचो. खरं म्हणजे नुसतं वरून बोलणं वेगळं, त्या ज्या व्यक्तीची आपल्याला जर माहिती असली बरोबर, ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण असलो, कारण आम्ही लहानपणापासून त्यांच्या सानिध्यात राहिलो. आम्ही शाळेत असताना 2री 3रीला 4थीला असताना त्यांनी आम्हाला अनुग्रह केला, आम्हाला शिकवलं आणि कसं वागायचं हे शिकवलं. परमार्थामध्ये त्याने आणलं आम्हाला, बरं का. नुसतं बोलायचं नाही, नुसतं बोलाची कारण बोलाचा भात करायचा नसतो, बरं का. आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो, त्यांनी आम्हाला कानाला धरून शिकवलं आहे. आणि अशी व्यक्ती या टेमघरपाड्यामध्ये आणि भादोडमध्ये होणे नाही, पारमार्थिक, बरं का. कारण आमचा पंथ जरी वेगळा होता पूर्वी, दादो जरी त्या स्वाध्याय परिवारामध्ये होते, पण मला म्हणायचे की यार विश्वनाथ, ते असं करत तू ये, मी जायचो तिथे, बरं का. आणि स्वाध्याय आणि वारकरी संप्रदायाचा अंतर कोणाला कळतो का? आता कोण कमेंटेटर म्हणत होता की कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तया तारीख वाटे देवा. अतिशय सुंदर कमेंटेटर कोण आहे, त्याचं नाव काय रे बाबा? हां, सुनील शेळके. अतिशय सुंदर त्यांनी प्रमाण दिली. जी संप्रदायाला धरून जी प्रमाण आहेत, त्या व्यक्तीला धरून जी प्रमाण आहेत. कुळी कन्यापुत्र म्हणजे काय? हां, अरे कुळामध्ये चांगला कोणतरी एखादा पुत्र गजेंद्रसारखा, की बाबा तो आज कुळाचं नाव किंवा त्या वडिलांची रीत जाणत असे, वडिलांनी जे कार्य केलेलं त्याच्यावर त्यांनी पुढे चालू ठेवलं आहे, असे जे उद्धार त्यांनी सांगितले किंवा जे शास्त्रातले प्रमाण सांगितले, 2-3 प्रमाण सांगितले त्यांनी. ऐसा पुत्र देगा गुंडा त्याचा ती लोकी झेंडा. तुकाराम महाराज म्हणतात की असा एखादा मुलगा दे की ज्याने तिन्ही लोकांमध्ये झेंडा लावला पाहिजे. तसं गजेंद्रने आमच्या खरखर दादोची जी आठवण आहे, कारण ही व्यक्ती अशी आहे आमच्या माहितीप्रमाणे, बरं का. ए पुराणो कामतगरवाले ऐका जरा, कामतगर ज्वाली कामतगर ऐका, कारण दोन्ही टीमा आमच्या आहेत, बरं का. ही जॉली कामतगर आणि त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंभिवली. कारण हे सगळे खेळ फक्त या जॉलीमध्ये एक मोती आमचा जुना प्लेअर आहे, सगळ्यात जुना, बाकी सगळे नवीन प्लेअर आहेत आणि अतिशय चांगले खेळले सगळे. ज्यांच्याबद्दल मला बोलायचं जरा ऐका. जी व्यक्ती अशी होती की जीवनामध्ये ज्यांनी कधी खोटं बोललं नाही, बरं का. अरे पैशासाठी लोक दुनिया खोटे बोलतात. ज्या माणसाने आयुष्यामध्ये, उभ्या आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाद केलं नाही, आम्हाला माहीत नाही, आमच्या 64-65 वर्ष आमची एज आहे, आणि एवढ्या वयामध्ये त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी कोणाला शिवी दिलेली बघितली आम्ही. अरे लोक एका पावलाला पैशासाठी खोटे बोलणारे लोक आहेत तिथे. हां, कोणाचं खरं आहे, नाव कोणाचं निघतं. तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अरे माणूस मेला ना, त्याची कीर्ती म्हणजे जे आजचा जो अवॉर्ड झाला, हे प्रोग्राम झाला, त्याची ती कीर्ती आहे, बरं का. अरे लोकांना काय बोलायला सगळ्यांना येतं, बरं का. कोण आहेत ते आडनाडी नाहीत, सगळे हुशारच आहेत, सगळे जाणतात. आमचे सुंदर शेठ, मी वेळोवेळी त्यांचं नाव घेतो, त्याचं कारण आहे. अरे एखाद्या कार्यक्रमाला ₹1,00,000 देणं म्हणजे एक सोपी गोष्ट आहे का? एखाद्याच्या खिशातून ₹500 काढायचे असले ना, 10 वेळा तो सांगतो, ए बाबा 500 तो लिहून घे. पण ते दातृत्व त्यांच्याकडे आहे आणि ते सुद्धा आता मला मोठे पण देतात. ते आता उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख आहेत मला वाटतं, बरोबर ना? काय दादा पद काय? उपजिल्हा प्रमुख शिंदे गटाचे आणि आम्ही उद्धव गटाचे आहेत. आम्ही प्रत्येक भाषणामध्ये सांगतो. मला तर असे टोकतात लोक, अरे काय उद्धव गट धरून बसलाय. अरे आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत, आम्ही जाणार नाही, कुठे हलणार नाही. पक्ष लयाला जरी गेलं तरी आम्ही पद गेलं तरी चालेल, पण शिवसैनिक म्हणून शिवसैनिक बाळासाहेबांचे शिवसैनिक आम्ही आहोत. आणि आम्ही कोणाला भीक घातली नाही, कधीच नाही घातली, नाही घालणार पण नाही आम्ही. आलं लक्षामध्ये? एक सांगतो तुम्हाला गोष्ट, पैशासाठी शाबास टाळ्या वाजू नको, मला कळतंय, कारण मला कळतंय हा प्रोग्राम झाला पाहिजे. खरं म्हणजे दोन्ही संघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, बरं का. अतिशय सुंदर खेळले. बघा खेळामध्ये हारजीत असते. तुम्ही सगळे नवखे प्लेयर आहेत. तुमच्या गावातला दिगंबर वगैरे त्या काळात खेळायचा दिगा. तर त्या काळामध्ये आमची जयदुर्गा ज्यावेळेस होती, तुम्हाला सांगतो हारजीत होणारच. चॅलेंजसारखा असा संघ होता भिवंडीमध्ये. आपल्या ग्रामीणला कोणी किंमत देत नव्हते. ए पोरांनो, भिवंडी चॅलेंजला गेलो ना
अरे खेडेगावचे आले रे, खेडेगावचे आले. 32 वेळा वन टाइम हरवली चॅलेंजला, 32 वेळा मी कोच असताना. किती वेळा? 32 वेळा. पूर्ण तालुक्यामध्ये कुठे असू दे सेमीफायनलला हारायचेच. विश्वास मला विचार, दादा पोरांना काय खायला घालता? अरे काय खायला घालतात? परला शेठ आमचे होते इथे, बघा विचार त्यांना. ओपनिंगला उतरा, पहिल्या बॉलला 6. त्या काळामध्ये सीझनमध्ये पहिली 50 मारणारा प्रल्हाद, सेंचुरी मारला आमचा जगदीश, कैलाश नाईक पहिली सेंचुरी मारणारा सीझनमध्ये. अरे घमंड कोणी करावे नाही खेळामध्ये बरं का. आम्ही फार बघा, आमचा मनोज इथं बसलाय बघा, ज्यांनी इंटरनॅशनलमध्ये जे खेळाडू होते त्रिशूलवाले, म्हणजे आर.के. ट्रॉफी त्या काळात मुंबईची मशहूर होती, त्या काळात ते जिंकायचे. आणि ती वासूची स्टाईल तो मारायचा. भिवंडीमध्ये एकमेव कीपर असा होता मनोज गुळवी, एकमेव असा कीपर होता जयदुर्गाचा, की त्याची स्टाईल सगळे मारायला लागल्यानंतर. अतिशय चांगले खेळाडू होते आमच्या टीममध्ये, पण कधी घमट केली नाही कोणी. आणि तुम्हालाही सांगतो बाबांनो, अतिशय सुंदर खेळले सगळे. काय बॉलिंग एकेकाचे. अरे ही टेंभुर्लीची आणि हे कामतगडची पोरं अतिशय सुंदर खेळतात. मोती खरं म्हणजे तुला धन्यवाद देतो की तू टिकून राहिला त्यांच्यामध्ये. खरंच सांगतो, अगदी मी ज्यावेळेस त्यांना सगळ्यांना भेटलो त्यावेळेस मोतीला भेटलो, अरे जुना एकच प्लेअर आहे आमचा. खरं म्हणजे स्वाभिमान वाटतो आम्हाला. आणि तुम्ही खेळाडू फारच सुंदर आहेत. तुम्हाला तुमची बघा, असे ज्याचा त्याचं नसे ठावा. मृगाची अंगे कस्तुरीचा वास. मृग असतो ना, त्याच्यामध्ये नाभीमध्ये कस्तुरी असते, पण त्याला ठाऊक नसतो, तो इकडे तिकडे फिरत असतो. अरे सुगंध कुठून येतो? तसं तुमच्या अंगामध्ये जी कला आहे, जो खेळ आहे, जे कौशल्य आहे, ते तुम्हाला कळत नाही. जे बाहेर बघतात ना त्यांना कळतं क्या बात आहे. बॉल कुठं ऑफ स्पिन होतो, लेग स्पिन होतो, किंवा एखादा कसा मारतो, हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळ करता, पण ते बाहेर जे प्रेक्षक असतात ना, हां, तुमच्यावर जे प्रेम करणारे असतात ना, आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला असतो बरं का. तुम्ही जर कधी अशी घमंड केली, अरे माझ्यासारखं कोण नाही, अरे जा चिकार बघितले रे आम्ही बाबा. हां, आमच्या गावामध्ये टेमकर पाड्यामध्ये एक दिवसाला 3 फायनल यायच्या. आम्ही 4 पोरं पाडले तरी फायनल मारून यायचे. कोणीच नाव बदली करायला लागायचं आम्हाला. जयदुर्गा म्हणून ठेवायला नाही लागायचा, JD म्हणून आम्ही ठेवायचो. काय रे मनोज? JD हा नाव द्यायला लागत शॉर्ट फॉर्ममध्ये. अरे JD म्हणजे कोण? मग ते अरे जयदुर्गा साले फायनल मारतील. काळ असतो माणसाचा, वेळ असतो. ज्यावेळेस संदीप पाटील ज्यावेळेस खेळायचे, आम्ही ज्यावेळेस नवीन भरती झाले ना, त्यावेळेस आम्ही गेलो ठाण्याला त्यांची मॅच बघायला. ज्यावेळेस इंडियन टीममध्ये ते गेले, 6 6 मारले त्या दादाजी कोंडेवला. किती? 6 6 लगातार, रवी शास्त्री सारखे. आणि नंतर मग माणसाला घमंड झाली ना कुठल्या खेळामध्ये, कुठलीही कला असू दे, मग ते पूर्णत्वाला जात नसतं. लक्षात ठेवायचं. खरं म्हणजे तुम्ही दोन्ही संघ एवढे चांगले खेळले. तुमचा आम्हालाच नव्हे तर आपल्या पूर्ण तालुक्याला, आपल्या पूर्ण जिल्ह्याला स्वाभिमान राहील. आणि सर्वांनी असेच खेळत राहा. गजेंद्रनी ही टुर्नामेंट जी खेळवली, खरं म्हणजे दादोच्या स्मरणार्थ गजेंद्रला जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत. कारण चांगली बुद्धी सुसायला फार वेळ लागते बरं का. खोटं काम करायला लगेच माणसाला प्रवृत्त होतो माणूस. पण ही चांगलं जे काम आहे ते गजूनी केलेलं आहे. खरं म्हणजे इथे येऊन आम्हाला जो बहुमान दिला त्याबद्दल त्रिमूर्ती एंटरप्राइजेस व सर्व त्यांचे सहकारी. गजेंद्र एकटा नव्हे, कारण त्यांच्याबरोबर काही टीम असते. एवढं मोठं कार्य करायचं म्हणजे टीमशिवाय होत नसतं. सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो. आमच्या स्टेजवर बसले सर्व मान्यवर सर्वांना एकदा मानाचा मुजरा करतो. आणि सुंदर शेटनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचाही आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाराज. प्रत्येक कार्यक्रमामध्ये 2 शब्द मार्गदर्शन असणं फार महत्त्वाचं आहे. नक्कीच गजेंद्र भाऊंचे सारथी आणि नियोजनबद्ध कार्यक्रम पुढे नेण्यासाठी अर्थातच सुनील नाईक या सहकार्याने खूप मेहनत घेतलेली आहे. मागचा आपला होम मिनिस्टरचा कार्यक्रम असो किंवा ही टुर्नामेंट असो, मी सुनील नाईक यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करावं. त्या अगोदर मी सुनील शेळके जे कॉमेंटेटर आहेत त्यांची शब्दफेक खऱ्या अर्थाने आपण ऐकली. काय शब्दफेक आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुनील शेळके या कॉमेंटेटरसाठी. कारण की आपल्याच ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील हे व्यक्तिमत्व आहेत. प्रत्येक ओवी ते ओवी बोलून आणि प्रत्येक शब्दाला रस प्राप्त होईल अशा प्रकारची कॉमेंट्री आपण ह्या क्रीडांगणामध्ये प्रत्येक क्रीडांगणामध्ये करता. तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि
खऱ्या अर्थाने ते आदर्श शिक्षक आहेत मानकुळे येथे. तुम्हाला आपण या ठिकाणी ऐकलं आणि ऐकले संधी भेटली त्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक अभिनंदन करतोय. सुनील नाईक, आणि पुढच्या स्पर्धेला आपण वेळ द्या कारण तुमच्याकडे वेळ नव्हता आणि 2 टुर्नामेंट तुम्हाला इतर ठिकाणी जायचं होतं तरी देखील आपण जो वेळ दिला त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं हार्दिक अभिनंदन. सुनील नाईक या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतायत. जय श्रीराम बंधूंनो, खरं पाहिलं तर आजची फायनल आपली जी आहे ती लवकर झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण घाई नाही, आम्हाला पण घाई नाही. फक्त घाई आहे ती पोलिसांना आहे. 11 वाजून 10 मिनिटांनी त्यांचा मला फोन आला होता. त्यावेळेस मी म्हटलं फायनल चालू आहे, लवकरच कार्यक्रम उरकेल. तर आता हा जो कार्यक्रम आहे हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गोळवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि आपले सर्वांचे लाडके श्री गजेंद्र प्रभाकर गुळवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा जो भव्य दिव्य असणारा, सर्व जे कॉमेंटेटर वगैरे होते ते सर्व एकच वाक्य वापरायचं, न भूतो न भविष्यती. असं अतिशयोक्ती जरी असली तरी भविष्यात याच्यापेक्षा सुद्धा जास्त चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम दैदिप्यमान होईल असं मी तुम्हाला आश्वासन देतो. कारण मी गजेंद्र भाऊंच्या जोडीला असतो. कारण त्यांचे विचार खूप प्रगल्भ आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये अजून काय भर करता येईल, अजून काय भर करता येईल याचा ते सातत्याने विचार करत असतात. आता मागच्याच महिन्यामध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम याच मैदानावर झाला. तो सुद्धा अतिशय दैदिप्यमान होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजून भर घालून पुढच्या वर्षी सुद्धा तो कार्यक्रम अजून चांगल्या प्रकारे करतील असं आम्ही ठरवलेलं आहे. तर गजेंद्र भाऊ गुळवी यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांना जो सामाजिक धार्मिक जो वारसा लाभलेला आहे त्यांच्या आजोबा, त्याचाच तो वारसा त्यांनी पुढे नेलेला आहे आणि तेच सामाजिक कार्य, तेच धार्मिक कार्य सन्माननीय आपले गजेंद्र भाऊ चालवत आहेत. आता या माध्यमातून त्यांनी आपल्याला सर्वांना एकत्र केलेलं आहे आणि दाखवून दिलेलं आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत. गजेंद्र भाऊ गुळवी यांच्याबद्दल अजून 2 शब्द मी बोलतो कारण अजून बरेचसे पाहुणे आहेत. की गजेंद्र भाऊ गुळवी यांनी त्यांच्या वडिलांच्या नंतर श्रेष्ठतम, अतिशय आवडती व्यक्ती कोणाला मानली असेल, गुरुवर्य मानलेलं आहे तर ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके विद्यमान खासदार सन्माननीय बाळ्यामामा म्हात्रे यांना मानलेलं आहे. त्यांच्याबद्दल ते सतत तोंड भरून कौतुक करत असतात की नेहमी मला सांगायचे की मला नेहमी त्यांचं मार्गदर्शन लाभतो आणि सतत पाठिंबा त्यांचा लाभत असतो. कारण खरोखर आपल्या जीवनामध्ये आपण चांगला गुरु केला पाहिजे. गुरु असा असला पाहिजे की तो सतत आपली काळजी घेतली पाहिजे. आता दोन्ही भाषणामध्ये मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं. जेव्हा जेव्हा बालेमामांकडे गजेंद्र भाऊ मला घेऊन जायचे तेव्हा तेव्हा सुद्धा मी संभाषण ऐकायचो की गजेंद्र तू काही टेन्शन घेऊ नको, काही समस्या मला सांगू नको, मी खंबीर आहे तुझ्या पाठीशी. एवढा त्यांना धीर द्यायचे आणि समजून पण बऱ्याच गोष्टी सांगायच्या. म्हणजे गुरुजवळ ज्ञान पण असलं पाहिजे आणि सामर्थ्य पण असलं पाहिजे जे बालेमामा यांच्याकडे आहे. आणि असा गुरु गजेंद्र भाऊंना लाभलेला आहे की गजेंद्र भाऊंचे खरंच कुठेतरी मोठे पुण्य त्यांचे वाडवडिलांचे आहेत की बालेमामांसारखे गुरु त्यांना लाभलेले आहेत की जे सतत रात्रंदिवस त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. त्याच्यानंतर त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे बघा, आपण आपल्या जीवनामध्ये एक निर्णय जर चांगला घेतला तर पुढचे निर्णय घ्यायची गरज लागत नाही. जसं महाभारतामध्ये अर्जुनाने एक निर्णय घेतला. काय निर्णय घेतला की मला कृष्ण पाहिजे, नारायणी सेना नको, मला फक्त कृष्ण पाहिजे. आणि अर्जुनाकडे भगवान कृष्ण आले आणि त्याच्यानंतर सगळे पुढचे निर्णय भगवंतांनी घेतले आणि अर्जुनाला विजय प्राप्त करून दिला. तसा बाल्यामामांना निवडलेला आहे. म्हणजे त्यांचा निर्णय आता चांगला शुद्ध झालेला आहे. आता पुढचे निर्णय, पुढे कशी त्यांची प्रगती करायची, राजकीय सामाजिक धार्मिक प्रगती कशी करायची, ते सर्व निर्णय याच्या पुढे बाल्यामामा घेतील. आणि नक्कीच मला वाटतं पुढच्या वर्षापर्यंत त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास खूप वर गेलेला असेल. कारण खाली अधिष्ठान त्यांचे गुरुवर्य आहेत बाल्यामामा म्हात्रे. गीतेमध्ये शेवटचा एक श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः
तत्र श्री विजयभूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. अरे ज्या बाजूला भगवान कृष्ण आहे त्या बाजूलाच विजय होणार. तसं ज्या बाजूला बाल्यामामा आहेत त्या बाजूला नक्कीच गजेंद्र भाऊंचा विजय होणार याची मला सुद्धा दाट विश्वास आहे. कारण गजेंद्र भाऊंचा जो स्वभाव आहे आणि त्यांची जी वृत्ती आहे, दान देण्याची असो किंवा विचार प्रदान करण्याची असो किंवा कोणतंही नियोजन करण्याची, जी या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो आणि जिंकलेल्या सर्व स्पर्धकांचे धन्यवाद देतो. हारलेल्या सर्व स्पर्धकांना मी पुन्हा नवसंजीवनी येईल आणि ते पुढच्या वेळेस येथे फायनल घेऊन जातील असं सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय धन्यवाद. यानंतर सुंदर शेठ नाईक साहेब आपले विचार आणि खऱ्या अर्थाने गजेंद्र भाऊंचा तुमच्या भाषणाअगोदर आपण सर्व मिळून एक सत्कार करावा अशी माझी इच्छा आहे. तर महाराज या पुढे तुम्ही पण या. गजेंद्र भाऊंसाठी जोरदार टाळ्या. हा मेगा सन्मान झालाच पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तन मन धन अगदी मनापासून हा कार्यक्रम केला. प्रत्येक खेळाडूची काळजी, प्रत्येक कलाकाराची काळजी आणि प्रत्येक पाहुण्याची काळजी करून ही स्पर्धा आपल्या वडिलांच्या नावाने अगदी काटेकोरपणे सुव्यवस्थित आणि 100% सक्सेस व्हावी असा प्रयत्न होता. कुठल्याही प्रकारचा 5 दिवसामध्ये गालबोट लागलेला नाहीये. कारण की सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे. संकल्प सत्य आहे आणि म्हणून या सत्य संकल्पाचा दाता नारायण झालेला आहे. जोरदार जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजे. यस, सुंदर सेठ नाईक साहेब आणि महाराजजी हात लावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा आशीर्वाद आहे. ही मायेची, प्रेमाची, सन्मानाची आणि विजयाची पताका फडकावणारी ही शाल उडवायची आहे आकाशामध्ये आणि पांघरायची आहे. गजेंद्र भाऊंना या प्रत्येक फुलातील सुगंध आपल्या आयुष्यामध्ये दरवळत राहो आणि फुलाप्रमाणे तुमचं सुगंध देखील प्रफुल्लित होत जावं अशा पुष्पगंधी शुभेच्छा देऊन तुमचं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतोय. हजारो प्रेक्षक आले, लाखो प्रेक्षक आले, हजारो क्रिकेटवीर आले आणि हजारोच्या संख्येने पाहुणे आले. या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि यानंतर आपण करूया पारितोषिक वितरण सोहळा 2025. ग्रामीण संघाचा मॅन ऑफ द मॅच देतोय प्रतीक पाटील. जोरदार टाळ्या. प्रतीक पाटील प्लीज वेलकम डाईस. ग्रामीण संघाचा मॅन ऑफ द मॅचचा आपण अवॉर्ड देऊया. मंदार, डेडिकेट फॉर मंदार. यस, ये होता है खिलाडी. डेडिकेट केलेले आहे प्रतीक पाटील. मंदार याला जाते मॅन ऑफ द मॅच. एक मारा लेकिन क्या शर्ट मारा यार. छोटा पॉकेट बडा धमाका. व्यासपीठावर मांडण्यावर बसून घ्या 2-2 मिनिटं. आपण शेवटचा गोड कार्यक्रम. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घ्या. यस, घरक्याबाई डोंगरे स्पॉन्सर ट्रॉफी आहे आणि अजय पाटील स्पॉन्सर हा गिफ्ट टेम्पल आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते. घरक्याबाईंना विनंती, तुमची ट्रॉफी शेवटची तुम्हीच द्यायची आहे आता. प्रदीप पाटील घ्या, घ्या त्याची इच्छा आहे. अजय चल. लाल्या बघा. ज्युनियरचा मॅन ऑफ द मॅच बॉबी भोईर. मॅन ऑफ द मॅच बॉबी भोईर. या मॅन ऑफ द मॅच नंतर फक्त माझी इच्छा होती की इतका इव्हेंट मोठा केला आणि म्हणून 2 भाषण बाकी आहेत. एक नाईक साहेबांचं आणि गजेंद्र भाऊंचं मॅन ऑफ द मॅच दिलेले आहे. गजेंद्र भाऊ आभार व्यक्त करतील कारण की ते यजमान होते. यजमानांच्या हातून काही चुका झाल्या असतील, न कळत कोणाचा सत्कार राहिला असेल, कोणाला पत्रिका पोहोचली नसेल, कोणाला फोन गेला नसेल, यदा कदाचित काही चुका घडल्या असतील, म्हणून यजमान कधीही शेवटचं आभाराचं काम करतोय आणि सर्वांचे ऋण व्यक्त करतोय. मी ही मॅन ऑफ द मॅच दिल्यानंतर व्यासपीठावर पहिल्यांदा गजेंद्र भाऊंना विनंती करेन आणि शेवटचं भाषण उपजिल्हा प्रमुख सुंदर सेठ नाईक साहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. यास ट्रॉफी द्या. राहुलबाई नाईक यांना विनंती असेल ही ट्रॉफी. चल खेळाडू मित्र आहे, दोन्ही पण द्या, वेळ कमी आहे. यस, बॉबी भोईर. यस, भिवंडी इमर्जन्सी
फायनलची ही मॅन ऑफ द मॅच आहे. यस, अर्थातच गजेंद्र भाऊ गुळवी आपलं मनोगत व्यक्त करतायत. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून, माझे वडील ज्यांना आम्ही अण्णा म्हणायचो त्यांना वंदन करून, येथे असलेले व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, रणजितदादा असतील, दिलीप अंकल असतील, रमेश अंकल असतील, विश्वनाथ काका आहेत, प्रदीप भाऊ आहेत, माझे बाबा सुंदर अंकल आहेत, माझे काका, माझा परम एकदम जवळचा मित्र. बोलतात ना की जीवनामध्ये मित्र असावा. माझ्या जीवनामध्ये मी फक्त आणि फक्त माझ्या आयुष्यात एकच मित्र मी मानला, तो म्हणजे राहुल घरक्याबाई, जो मला त्याचा मोठा भाऊ म्हणून कधीही बोलत असतो की भाऊ तुम्ही माझे मोठे भाऊ आहेत. आणि त्याची नेहमी माझी त्याला साथ असते, त्याचीही मला साथ असते. आजही त्याने मी न सांगता मला बोले भाऊ एवढा मोठा इव्हेंट करतोय, तुम्ही जे सांगाल ते मी तुम्हाला देतोय. पण मी आता तुम्हाला पण सांगू इच्छितो की मी आज एवढ्यापर्यंत पण एवढी मोठी टुर्नामेंट केली, पण मी कोणाकडे मागणी नाही केली की मला ही गोष्ट पाहिजे. माझ्या प्रेमापोटी मनोज अंकल असो, माझा भाऊ सुरेंद्र भाऊ असो, माझा निर्दोष जुकर असो, प्रदीप पाटील असो, सुंदर काका असो, किंवा रणजित दादा असो, प्रदीप भाऊ यांनी स्वतः म्हणजे दादांना पण मी एकच फोन केला, दादांनी टँकर पाठवले. आणि ह्या ज्या ग्राउंड दिसतो हिरवळ दिसते ही फक्त आणि फक्त रणजित दादांच्यामुळे ही हिरवळ. आणि प्रथमतः मी आता सर्वात प्रथम म्हणजे आभार व्यक्त करतो ते माझे सहकारी त्रिमूर्ती एंटरप्राइजेसचे सर्व सहकारी, त्याच्यामध्ये अजय नाईक असो, कल्पेश पाटील, तुषार नाईक, लालूने तर माझा पूर्ण मनच जिंकून घेतलाय. कारण लालूने रात्रीचे दिवस केले आणि लालू एवढा म्हणजे मी विचारही नव्हता केला एवढा तो माझ्या ह्या टुर्नामेंटमध्ये क्लिअर राहिला आणि माझ्याशी फेर राहिला की म्हणजे मला त्याच्याबद्दल फार अभिमान वाटला की खरोखर एखादा कार्यकर्ता किंवा एखादा आपला माणूस कोणी आपला काम करणारी व्यक्ती असावी ती लालूसारखी असावी. त्याच्यात असो अजय पाटील असो, हा नेहमीच आता हे टुर्नामेंटमध्ये पूर्णच्या पूर्ण 8 ते 10 दिवस झाले माझ्या पूर्णच्या पूर्ण एक खांदेराखा म्हणून माझ्या पाठीशी उभं राहिला. सुनील भाऊ असो, त्यांचेही मी आभार मानतो कारण त्यांनीही मला फार धीर दिला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा इव्हेंट माझ्या स्वप्नातही नव्हता की मी हा इव्हेंट करेन. 15 ते 20 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. माझे हे त्रिमूर्ती एंटरप्राइजेस जी सिटी इमर्जिनला खेळते या टीमच्या सर्व खेळाडू माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की भाऊ आपल्याला एक टुर्नामेंट करायची आहे, त्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला सिटी इमर्जिन खेळवायची आहे फक्त. कारण त्यांचा एक नियम आहे की जे ओनर आहेत त्यांनी एक तरी इव्हेंट करायचा असतो. मी त्या इव्हेंटच्या हिशोबाने घेतला. त्यांनी मला सांगितलं भाऊ आमची इच्छा आहे की डे नाईट शो व्हायला पाहिजे. मी कोणताही एक क्षणाचा विचारही न करता त्यांना एक शब्द दिला की ठीक आहे तुमची इच्छा आहे ना डे नाईट करा. त्यांनी मला सांगितलं की भाऊ आपण, मी तर पहिला ठरवलेला की गावामर्यादितच करायच्या, परंतु त्यांची इच्छा होती की आपण पूर्ण जिल्ह्यात आपला नाव झाला पाहिजे किंवा जिल्ह्यात आम्हाला ओळख मिळाली पाहिजे असा एक इव्हेंट करा. मी त्यांना एकही जबाबदारी नाही, फक्त त्यांच्याकडे टीम ज्या आहेत त्यांची जबाबदारी टाकली आणि बाकीची सर्व जबाबदारी मी माझ्या स्वतःच्या खांद्यावर घेतली. ना मी कोणाला त्याच्यामध्ये कोणाला गाळबोट लागेल किंवा कोणाला त्याच्यापासून दुखवेल असा कुठलाही प्रकार विचार नाही केला. आणि त्याच्यातही मला नंतर माहिती पडले की काही माझ्या टीममध्ये खेळणारी पोरं आहेत ती बाहेरची आहेत, त्यांना यायला वेळ मिळत नाही. आणि जे आहेत ते 4 ते 5च जण माझ्याकडे, 5 आणि 2 मुलं अजून आहेत, त्यांचे नाव मला येत नाही, एक पाटील आणि एक करण पाटील आणि रोहन म्हात्रे, हे भावेश म्हात्रे, 2 मुलं माझ्या म्हणजे एकदम नजरेत पडली की जेव्हा बघायचो तेव्हा ग्राउंडवर असो म्हणजे ते पडद्याच्या मागचे हिरो आहेत ते 2 मुलं माझ्यासमोर. की त्यांनी मी जेव्हा पण त्यांना नजरेत घेतला तर ते कामच करताना मला दिसले. मग कधी माझ्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा किंवा मागितली नाही. आणि सांगायचं झालं तर अण्णांविषयी बोलायचं झालं तर आता माझ्याकडे शब्द नाही आहेत. कारण आज इथे जे पण आहे मी स्वतः आहे किंवा माझा जो स्वभाव आहे
किंवा मी जो घडलोय यो फक्त आणि फक्त माझ्या अण्णा आणि दुसरी व्यक्ती ज्यांना मी आदर्श मानला ते म्हणजे माझे गुरुवर्य बाळामामा. कारण कधीही आज लोकांना वाटत असेल की ती खासदार झालेत म्हणून मी आज एवढा हे करतो, पण मी तुमच्या माहितीसाठी सांगतो 15 वर्षापूर्वी जेव्हा बाळामामांनी मनसेमधून जेव्हा एक कार्यभार पक्षप्रवेश केला आणि खासदारकी लढवली तेव्हापासून माझे भाऊ आहेत सुरेंद्र गुळवी, त्यांच्याबरोबर मी 2-3 वेळा त्यांच्या मामांचे पण समाजकार्य फार मोठे होते. मी समाजकार्यात आपल्या झिडक्याची शाळा तिकडे वही वाटप असो, गरिबांना काय गरीब मुलांना साहित्य असो, शाळेची साहित्य असो, खाऊ वाटप असो किंवा कोणतीही मदत असो, मी मामांकडून मी बघायचो आणि त्यांना आदर्श मानायचो की खरोखर ही व्यक्ती एवढी दानशूर कशी असू शकते. मी थोडं त्यांच्या आदर्श घेत गेलो आणि ती व्यक्ती मला आवडायला लागली. आणि बाळामामा मला एवढे भावले की त्यावेळी जेव्हा मनसेमधून निवडणूक लढायला ते जेव्हा प्रचाराला फिरत होते त्या टायमाला मनोज अंकलच्या घरी गेले आणि त्यांनी सांगितलं की मनोज, मी नाव घेतो, मनोज आपल्याला इथे ऑफिस टाकायचं आहे. त्या टायमाला मनोज अंकल बोलले त्यांना, पण त्या टायमा मला एक माझ्या मनातून अचानक माझ्या तोंडातून निघालं, मामा इथे आपली इथे जागा आहे ना, ही घ्या तुम्ही. म्हणजे त्या टायमाला बाळामामांनी माझ्या पाठीवर हात मारला आणि मला प्रथमतः मला त्यांनी जेव्हा पाठीवर हात मारला एवढा मला आनंद झाला की खरोखर एवढ्या मोठ्या व्यक्तींनी माझ्या पाठीवर हात ठेवला. मी त्याच्यानंतर मी त्यांना एकदा भेटायला गेलो सविस्तर, त्यांच्याशी चर्चा केली की मामा तुमचं जे कार्य आहे मला फार आवडते आणि मला तुम्हाला एक आदर्श किंवा मला गुरु मानायचं आहे. त्याने हसत माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलले अरे काय हरकत नाही, तू बिंदास. त्यांना पण माहीत नाही की मी एवढा त्यांचा म्हणजे बोलतात ना फॅन झालो आहे. मी त्यांना आदर्श मानतच गेलो. कालांतराने माझ्या प्रत्येक सुखात असो दुःखात असो प्रत्येक माझी एक नुसती त्यांना हे तरी मिळाली ना की गजेंद्रकडं असा कार्यक्रम आहे, ते माझ्या प्रत्येक सुखात दुःखात यायला लागले आणि मला अजून त्यांच्याबद्दल आदर्श वाढायला लागला. कालांतराने इलेक्शनलाही त्यांनी मला कोणत्याही प्रकारचं म्हणजे हे नाही केला की गजेंद्र तुला ही जबाबदारीच्या हिशोबाने नाही, पण मी माझा आदर्श किंवा माझे एक आवडती व्यक्ती म्हणून मी त्यांचं काम केला आणि त्याच्यात मला यश मिळालं. म्हणून मला एवढा आनंद झाला की आज मी हक्काने सांगू शकतो की ते माझे हक्काचे एक पाठीराखे आहेत. आणि तेही मला बोलले की याच्यापुढेही मी फर्स्ट टाईम त्यांना निवडणूक जिंकून आले आणि मी त्यांना फोन लावला सहजपणे. तर मी बोललो मामा कुठे तुम्ही मला भेटायचं. अरे तू नको भेटायला येऊ, मी तुला भेटायला येतो, तू सांग फक्त कुठे यायचं. म्हणजे एवढा मला आनंद झाला की माझे जे सहकारी होते आमच्या या पक्षाचे, दिलीप आप्पा असतील किंवा माझे जेवढे पण सहकारी होते, त्यांनीही माझी त्यांच्यापर्यंत खबर पोचवली की खरोखर लढला किंवा तुमच्यासाठी उभा राहिला तो, आणि त्याची जाण मामांनी ठेवली आणि आज आशीर्वाद पण आहे आणि आदर्शही आहे. दुसरी गोष्ट अशी की एवढा मोठा कार्यक्रम केला, या कार्यक्रमाला सर्व खेळाडू अनेक गावातून, अनेक जिल्ह्यातून, अनेक तालुक्यातून आले. सर्वांनी चांगला असा भरघोस प्रतिसाद दिला आणि कोणत्याही प्रकारच्या ह्या इव्हेंटला गाळबोट लावला नाही. मला मिळालेले सूत्रसंचालक असो, कॅमेरामॅन असो किंवा DJ मॅन आहे, मंडप डेकोरेटर्स सचिन पवार असो किंवा हे माझे जेवढे पण सहकारी मित्र आहेत किंवा माझे, मी तर सांगतो माझे भाऊच आहेत. सर्वात पहिला मी धन्यवाद देईन ते माझा तन्मय. तन्मय ही अशी व्यक्ती आहे की हा माझ्या जीवनामध्ये बघा माझ्यासाठी जो कार्य करतो किंवा माझ्यासाठी जो धावतो त्याला मी माझ्या एकदम जिव्हाळी लावून ठेवतो. आज तन्मयविषयी बोलायचं झालं तर तो आज एक माझ्या मुलासारखाच आहे आणि तो माझा मुलगाच आहे. मी पहिलाही त्याला बोललो आणि आताही बोलतोय. माझा कुशल झाला, अथर्व, ध्रुव हे एकदम माझे एवढे पाठीराखे बनून राहिलेत ना की ही व्यक्ती नसली तर मला करमतही नाही. त्यांचेही मी आभार मानतो. आणि इथे माझ्यासाठी वेळ काढून जेवढे पण मान्यवर आले त्या हॅलो 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 सर्वांचे आभार मानतो आणि हारलेल्या टीमला
पुढील येणाऱ्या स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देतो आणि जे जिंकले त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढील वाटचालीला आणि शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर डेकोरेशनवाल्यांनी मंडप पण खोला आणि बॅनर पण काढले. कार्यक्रम चालू आहे आपला. या ठिकाणी एक सन्मान बाकी आहे घरक्याबाई डोंगरे. हां, नक्कीच तो सन्मान या ठिकाणी गजेंद्र भाऊंना विनंती असेल. एक छोटा भाऊ म्हणून त्याचा उल्लेख केला आणि डिस्को लाईट आपण पाहत आहे, ही त्याची देण आहे. या कार्यक्रमाला मॅन ऑफ द मॅचच्या सुरुवात ट्रॉफ्या त्यांनी दिल्या आणि म्हणून आपण त्याला सन्मानित करूया. तसेच आमचे केक मास्टर वानखडे, समीर वानखडे, या पण योगेश 7 kg केक 7 kg केक आपण या ठिकाणी दिला. त्यानंतर देखील सन्मान या व्यासपीठावर आपण करूया. डिस्को लाईट आपण पाहतोय, हा कार्यक्रम रंगवला, नटवला, फुलवला आणि अर्थात पहिल्या दिवसापासून सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफ्या आहेत त्याच्याकडून त्याच्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी स्पॉन्सर केल्या, त्याबद्दल त्याचं भरपूर सारं अभिनंदन. कार्यक्रम पुढे गेला असता तर सत्कार राहिला असता अनावधाने, परंतु मला माहीत होतं लेट पण थेट करायचा. तसेच योगेश वानखडे आपलाच कलावंत आहे. सुंदरसे केक या ठिकाणी आपण आणलं होतं आणि अर्थातच त्याला देखील व्यासपीठावर आपण सन्मानित करूया. तीन बक्षीस राहिल्यानंतर शेवटच्या आपण सुंदर नाईक साहेबांना आपण माईक देऊया. त्या अगोदर ग्रामीण गटातील यस बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज देवरुंग संघाचा आकाश पाटील. यस देवरुंग, प्लीज वेलकम डाईस आकाश पाटील. 8 विकेट एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे देवरुंग संघाचा आकाश पाटील. हाय नाही ते या लवकर या देवरुंग. यस आकाश पाटील आपण स्टेजवर यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाजची ट्रॉफी घेऊन या. उत्कृष्ट गोलंदाज यस ग्रामीण ग्रामीण सुनील यशवंत केने, युवा सेना विधानसभा संपर्क प्रमुख भिवंडी ग्रामीण, यांचकडून ही ट्रॉफी स्पॉन्सर आहे. रणजित नाईक साहेबांना विनंती असेल हे बक्षीस आपल्या शुभस्थ द्यायचं आहे. भिवंडी सिटी इमर्जिंग बेस्ट बॉलर संघाचं नाव फ्रान्सी 11 ठाकराचा बडा आणि यस खेळाडूचं नाव आहे मॅनफॉन वेहेले बॉबी भोईर. बेस्ट बॉलर प्लीज वेलकम डाईस. धावत धावत एक शेवटी बसलेला आहे. लवकर लवकर ये. यस बॉबी भोईर प्लीज वेलकम डाईस. आले आले. ही ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे प्रफुल्ल गुरुनाथ म्हात्रे व मयूर ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून. दिलीप गुळवी साहेबांना विनंती असेल की आपण या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. यस बॉबी भोईर. बेस्ट बॅट्समॅन उत्कृष्ट फलंदाज ग्रामीण गटातील एक गिफ्ट देखील द्यायचं आहे. कृष्णा धाऊ वरठा पोलीस उपनिरीक्षक पडगा यांच्याकडून एक गिफ्ट आहे. टीम 94 कामन आणि खेळाडूचं नाव आहे आमन. 76 धावा. बेस्ट फलंदाज आहे कामन संघाचा. कोणी प्रति आहे या लवकर. यस आनंद नाईक ट्रॉफी घ्या. ग्रामीण बेस्ट बॅट्समॅन टी शर्ट पण आहे. ट्रॉफी द्या ट्रॉफी इकडं. हे बक्षीस देखील द्यायचं दोघांनी या. दोन्ही मॅन करुणाकर गोड यांनी हे बक्षीस स्पॉन्सर केलेलं आहे. हे घ्या हे घ्या.
70 ब्रँड आहे टी शर्ट आणि ही टोपी. धन्यवाद. तो खेळाडू देखील आलेला आहे. यस मुकेश मते ट्रॉफी. कामन ग्रामीण संघातील अर्थातच कामनचा उत्कृष्ट फलंदाज आहे, त्याला आपण पुढील बक्षीस देतोय. सुनील यशवंत केने युवासेना विधानसभा संपर्क प्रमुख भिवंडी ग्रामीण. आदरणीय रमेश दिवेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, माजी नगरसेवक. यांच्या शुभ हस्ते या खेळाडूला आपण देतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. निहार म्हात्रे यांच्याकडून ही बॅट आहे V8. यस. नेक्स्ट भिवंडी इमर्जिन बेस्ट बॅट्समॅन उत्कृष्ट फलंदाज फ्रान्सी 11 ठाकराचा पाडा. नाव आहे प्रेम. 68 रन. चला ठाकराचा पाडा लवकर लवकर लवकर. प्रेम लवकर धावत या धावत या. आदरणीय विश्वनाथजी नाईक साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मोमेंटो गिफ्ट ॲम्पल टी शर्ट्स आणि कॅप द्यायचे आहे. प्रफुल्ल गुरुनाथ मात्रे मयूर ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून ही ट्रॉफी स्पॉन्सर आहे. तसेच कृष्णा धाऊ वरठा पोलीस निरीक्षक पडगा यांच्याकडून ही भेटवस्तू आहे. टी शर्ट 70 टी शर्ट देखील आपण देत आहोत. यस इकडे लवकर. बरीच पाहुणी स्टेजवर आहेत, त्यांना सकाळी 5ला उठायला लागतं धावायला. त्यांचा कार्यक्रम आता उद्या झाला. क्या बात आहे. बीपीएलचा राजेश स्टार नंतर आपल्या स्पर्धेची ट्रॉफी उचलणारा खेळाडू आहे प्रेम. धन्यवाद. ग्रामीण संघाचा 4था क्रमांक ट्रॉफी घेऊन या. 4था क्रमांक ग्रामीण संघ जय झोटिंग 11 देवरुंग. यस प्लीज वेलकम डाईज टीम कॅप्टन अँड टीम लवकर या. ग्रामीण 4था क्रमांक कॅश प्राइज तसेच सन्मान चिन्ह ट्रॉफी आहे. 4था क्रमांक ग्रामीण. यस बरोबर आहे ना. हां बरोबर आहे बरोबर आहे. घे पण इथे प्रदीप तरे आणि हिरामनदादा गुळवी आपण मिळून हे बक्षीस द्यायचं आहे. लवकर येऊ दे. हर्षल हां देवरुंग. बाळा हा बरोबर तीच आहे ना हातात आहे ती. रवींद्र गुळवी चतुर्थ पाहिजे. वेलकम आकाश पाटील. खूप चांगला क्रिकेट खेळला आपल्या संघाने. अर्थातच आदित्य निलेश नाईक यांच्याकडून आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी त्यांनी दिलेली आहे आणि कॅश प्राइज मंडळाच्या वतीने. आणि हा चेक पकड. सेबी फायनलिस्ट यस भिवंडी सिटी इमर्जिन 4था क्रमांक आई गावदेवी भादवाड संजय म्हात्रे फॅन टीम नितेश पाटील अँड टीम प्लीज वेलकम डाईस. आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्रल्हाद नाईक आणि प्रदीप पाटील यांना विनंती असेल हे बक्षीस द्यायचं आहे. ही ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे निलेश परशुराम जोशी यांच्याकडून. कॅश प्राइज अँड ट्रॉफी या. गावदेवी स्पोर्ट भादवाड कॅप्टन आहेत नितेश पाटील अँड टीम. जाऊ द्या आले एकटाच आले दोघे आहेत ते. अभिनंदन. खूप खूप पहिला प्रयत्न आहे. स्थानिक लोकल बॉय सगळे आणि आपल्याच होम ग्राउंड खेळताना 4थ्या क्रमांकापर्यंत मजल मारली. ग्रामीणतील 3रा क्रमांक अर्थातच कामन संघ 90 वर कामन संघ या स्टेजवर लालेभाऊ पाटील तसेच विश्वनाथ पाटील आणि गरक्याबाई डोंगरे दोघांनी मिळून पुढील बक्षीस त्या ठिकाणी द्यायचं आहे. आदित्य निलेश नाईक स्पॉन्सर ही ट्रॉफी.
तृतीय पारितोषिक भिवंडी सिटी इमर्जिंग ओम साई धाबा, ओम साई धाबा दापोडे संघ, प्लीज वेलकम डाईज. भिवंडी इमर्जिंगचे सर्व बक्षीस आपण देतोय. मी राहुलभाई नाईक आणि मनोज गुळवी यांना विनंती करतो हे बक्षीस आपण द्यायचं आहे. सिटी यानंतर उपविजेता संघ मायरा 11 भादवाड. हा, मायरा 11 भादवाड उपविजेता संघ भिवंडी इमर्जिन. या लवकर. सुंदर सेठ नाईक साहेबांना विनंती असेल त्यांच्या समवेत ग्रामीणचे बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर पुन्हा एकदा आपण स्टेजवर यायचं आहे, कारण की आपल्याला जी मी सुंदर सेठ नाईक साहेबांना विनंती करतोय आपण उपविजेता संघ द्वितीय क्रमांक पटकावलेला या संघाला सिटी इमर्जन यस कॅश प्राइज आणि सुंदर असा मोमेंटो. सिटी इमर्जन्सीचे 2 बक्षीस राहिलेत, 1 नंबरचा आणि मॅन ऑफ द सिरीज ती आपण देऊया लगेचच. पहिल्यांदा ग्रामीणचे बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅनसाठी जी सायकल आहे ती आपण या ठिकाणी देतोय. साठी जी सायकल होती ती आपण दिली नव्हती ती आता देतोय स्टेजवर. क्या बात आहे. अतिशय सुंदर मोठा बक्षिसांचे खैरात आहे. खेळाडूंच्या ह्या मेहनतीला खऱ्या अर्थाने दाद मिळाली आहे. खूप खूप अभिनंदन. आकाश आहे बेस्ट बॉलर 8 विकेटनी या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम ठेवलं. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन आकाश पाटील देवरुंग. कसं वाटलं आकाश, या स्पर्धेमध्ये आपण खूप मेहनत घेतली आणि अगदी या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाच्या ट्रॉफीपर्यंत खेळले आपण. कसं एन्जॉय केलं या स्पर्धेला? खूप एन्जॉय केलं. त्यांनी चांगलं आयोजन केलेलं, खेळाची संधी दिली, त्यांचा मी आभार मानतो. कसं वाटतं ही स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी प्राप्त करून? खूप आनंद होते मला. खूप खूप अभिनंदन आकाश. उत्कृष्ट फलंदाज. टीम 94 कामन. आमनची आहे ही सायकल, आमनला आपण द्यायची आहे. नक्कीच मनोहर तरे सर पाहुण्यांची नावं घ्यायची आहेत. आपल्याला नरेंद्र भाऊ गुळवी या पुढे. आपल्याला या सायकल ज्या आहेत सन्माननीय मनोज गुळवी साहेब, निर्दोष जुकर, त्याचबरोबर सुरेंद्र भाऊ यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. सुरेंद्र गुळवी, मनोज गुळवी साहेब तसेच निर्दोष जुकर या स्टेजवर. आपल्या शुभस्ते देऊया या खेळाडूला. भिवंडी सिटी इमर्जिंगच्या 2 शेवटच्या बक्षीकडे जातोय. त्यातील एक बक्षीस अर्थातच मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर खेळाडू निवडलेला आहे. संघाचं नाव आहे मायरा 11 भादवड. खेळाडूचं नाव आहे ऋतिक. 2 विकेट 75 रन्स. यस प्लीज वेलकम डाईज मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर भिवंडी इमर्जिंग मायरा 11 संघाचा ऋतिक इज द मॅन ऑफ द सिरीजचा हा मानकरी ठरलेला खेळाडू आहे. लवकर या, धावत या, धावत या, खूप उशीर झालेला आहे. ही स्पॉन्सर आहे मनोज गुळवी, सुरेंद्र गुळवी तसेच निर्दोष जुकर यांच्या माध्यमातून ट्रॉफी देखील देऊया. सुरेंद्र गुळवी साहेबांना विनंती आपण देखील जॉईंट व्हा बक्षीस देण्यासाठी.
यामध्येच घ्या. गजानन भाऊ गुळवी आपण तिकडे हात लावा. मनोज गुळवी साहेब या. सायकल तू मध्ये थांबा इथे. यस. सिटी इमर्जन्सीचा शेवटचं बक्षीस आहे. अंतिम विजयी संघ यस फ्रान्सी 11 ठाकराचा पाडा. प्लीज वेलकम डाईस टीम, बोट टीम, कॅप्टन अँड बोट टीम. दीपेश ठाकूर फॅन टीम आहे, या लवकर. मी आदरणीय सुंदर शेठ नाईक साहेब तसेच उपस्थित व्यासपीठावर मान्यवर हे 1 नंबरचं सिटी इमर्जन्सीचं बक्षीस देऊया. त्यानंतर सुंदर शेठ नाईक साहेबांचं भाषण होईल आणि त्यानंतर आपण शेवटचं जे महत्त्वाचं आहेत ना ग्रामीणचा जो बक्षीस आहे तो देखील आपण लगेच संपन्न करूया. अंतिम विजयी संघ फ्रान्सी 11 ठाकराचा पाडा. सिटी इमर्जन्सी यस. हार्दिक हार्दिक अभिनंदन. खूप सुंदर खेळ केला. पहिला क्रमांक पटकावला. अंतिम विजयी संघ फ्रान्सी 11 ठाकराचा पाडा. सिटी इमर्जन्सी संघातील हा विजयी झालेला संघ आहे. त्याचं भरपूर भरपूर सारं अभिनंदन. यस यस आता घेतो. हा पाहुण्यांना विनंती फक्त 2 मिनिटं बसा. फक्त 2 मिनिटं सर्वांनी बसा. आदरणीय सुंदर नाईक साहेबांना आपण 2 मिनिटं देऊया. शेवटचं अंतिम अध्यक्षीय भाषण आपल्याला करायचं आहे. भरपूर उशीर झालेला आहे म्हणून बरीच बक्षीस अजून बाकी आहे द्यायची. आजच्या शेवटचा दिवस त्रिमूर्ती यांनी आयोजित केलेल्या वैकुंठवासी प्रभाकर गुळवीदादा चषक आणि आज ह्या चषकाचा आजचा शेवटचा दिवस. प्रभाकर गुळवीदादा यांना पहिला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. प्रभाकर दादा म्हणजे एक सर्व गुण त्यांच्यात असायचे. विशेष म्हणजे महिन्यातून 2 वेळा तरी आमच्या घरी प्रभाकर दादा आणि वहिनी येणार स्वाध्यायाच्या माध्यमातून. कारण आमच्या घरी स्वाध्याय आहे आणि वारकरी सुद्धा आहेत. पण जास्ती स्वाध्याय असल्यामुळे दोघांचं जाणं येणं होता. एकमेकाचे दुःख एकमेकाला सांगत होते. भाऊपेरी असेल किंवा अनेक दुसरे काय कार्यक्रम असतील ते आमच्या घरातून ते करायचे. अशा या महान स्वर्गीय प्रभाकर दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आजच्या सामन्यात अंतिम विजयी आणि उपांत्य विजयी तिन्ही ग्रामीण आणि भिवंडी सिटी आणि 40+ विजयी संघ आणि उपविजयी संघ यांना मी सांगू इच्छितो. कारण पुढील वर्षी या स्पर्धा येतील त्यांनी नक्कीच फायनलला आपण सामना जिंकून आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्यांनी दाखवावं आणि विजयी संघाने अजून मेहनत करून त्यांना कसं त्याच ठिकाणावर ठेवता येईल असं करावं. आजच्या ह्या कार्यक्रमात खरोखर दुग्ध क्षका योग आहे. कारण मनोहर तरेसारखे सूत्रसंचालक ठाणे जिल्ह्यात ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांना नावं लिहून द्यायला लागत नाही. प्रत्येकाचे नाव आणि त्यांचे जे पद असतील ते त्यांना अवगत आहेत. त्याचप्रमाणे आमचे भाचे संदेश भिवंडीकर यांना सुद्धा सगळे वीरांची आणि
पाहुण्यांची ओळख असल्यामुळे त्यांनाही नावं लिहून द्यायची गरज वाटत नाही. आजच्या ह्या सर्व त्रिमूर्तीच्या सदस्यांना मी धन्यवाद देतो आणि गजेंद्र गुळवी यांना सुद्धा पुढच्या वर्षीच्या ह्या सामन्याच्या चांगल्या पद्धतीने अजून भरवाव्या अशी शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमात मला बोलून मोठ्या खुर्चीवर बसवलं त्यामुळे सगळ्यांचे आभार आहे. आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले असेल त्या सर्वांचे आयोजकातर्फे आभार. काही चुकी झाली असेल तर आयोजकातर्फे मी सुद्धा त्यांची माफी मागतो. इथेच थांबतो. धन्यवाद. अतिशय सुंदर असं शेवटचं भाषण, अध्यक्ष भाषण झालेलं आहे. 40 प्लसचा जो प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण सामना झाला त्यातील द्वितीय क्रमांक गावदेवी स्पोर्ट भादवड संघाचा खेळाडू गावदेवी स्पोर्ट भादवड. चला गणेश पाटील या व्यासपीठावर दिलीप गुळवी साहेबांच्या हातामध्ये द्या. रमेश दिवेकर, दिलीपजी गुळवी, रणजित नाईक साहेब, आपण हे बक्षीस गावदेवी स्पोर्ट भादवड मैत्रीपूर्ण लढतीतील द्वितीय क्रमांक पटकावलेला संघ आहे त्यांना आपण नक्कीच या ठिकाणी अतिशय सुंदर ट्रॉफी देऊन या खेळाडूंना, या संघाला आपण नक्कीच सन्मानित करूया. खेळाडू आहेत गणेशजी पाटील उपस्थित आहेत, प्रल्हाद नाईक देखील आहेत. यस, हा द्वितीय. आणि मैत्रीपूर्ण लढतीतील 40 प्लस संघातील प्रथम क्रमांक विजेता संघ झालेला आहे जोशी फाउंडेशन. अर्थातच राहुलभाई नाईक, मनोजी गुळवी साहेब, तसेच घरकाबाई डोंगरे. कॅप्टन यायचं आहे लवकर जोशी फाउंडेशनचा कोण आहे? कैलास जाधव उपस्थित आहेत, त्यांना विनंती या व्यासपीठावर. या लवकर या. खूप खूप अभिनंदन. सुंदर असं मोमेंटो आहे. मैत्रीपूर्ण लढतीतील हा प्रेक्षणीय 5 सामने 4 सामने आपण बघितले. एकूण सुंदर असा क्रिकेट झाले. 3 सामने यस एकत्र 4 संघ खेळले आणि 4 मधून एक संघ फायनल खेळले. असे 3 मॅचेस बघितल्या. जोशी फाउंडेशन ग्रामीण गटातील तृतीय पारितोषिक आपण लगेच देत आहोत. उपविजेता संघ द्वितीय क्रमांक जॉली कामतगर. स्टेजवर या. जॉली कामतगर व्यासपीठावर सर्व सन्मान्य मान्यवर असतील. सर्व मान्यवर आपण शेवटच्या 3 बक्षीस आहेत उभे राहून या खेळाडूंना द्यायचं आहे. द्वितीय क्रमांक जॉली कामतगर, त्यानंतर मालिकावीर देऊया आणि त्यानंतर अंतिम विजेता संघ आपण लगेच घोषित करूया. या लवकर लवकर. कामतगर आले आले आले. व्यासपीठावर आमचे सर्व मान्यवर असतील. अर्थातच सर्वांच्या शुभ हस्ते खाली बसा, अर्ध्यानी खाली बसा. मध्यभागी गजेंद्र भाऊ देखील असतील. रनर टीम यस. जोरदार टाळ्या. जॉली कामतगर. थँक्यू ऑल टीम. यस. शेवटचं बक्षीस देण्या अगोदर मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर एक सुंदर सायकल मोमेंटो. सॉरी सायकल झालेली आहे, आता बाईक आहे. बाईकची चावी घ्या. सौजन्य आहेत बाईकचे गिरीश दादा म्हात्रे, उद्योगपती गुंदवली यांच्याकडून मालिकावीरसाठी ही बाईक दिली आहे. सुंदर मोमेंटो. सुनील यशवंत केने युवासेना. ओळखा मालिकावीर.
हा कुठं खाली आहे का वर आहे? यस, मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज मोहिल म्हात्रे. हो 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 हो, हे उडाया टू व्हीलर बाईक्स मोमेंटो. मालिकावीराची हीच तर गंमत असते मित्रांनो. आणि सर्वात मोठं बक्षीस वैयक्तिकरित्या मॅन ऑफ दी सिरीज मालिकावीराचा हा मोमेंट उचलताना मोहिल म्हात्रेला मनस्वी आनंद होत आहे. कर्तृत्वाची छाप पाडलेली आहे, खेळ दाखवलेला आहे, क्रिकेट वाढवलेला आहे आणि बूम 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 आता बाईक पळवणार आहे. आणि पहिल्या सीटवर कोणाला बसवेल? अगदी यंग आहे. गर्लफ्रेंड आहे का ते पण विचारायला लागेल मला. लग्न झाले का? अरे वहिनी स्वारी, वहिनी बघत असतील तर स्वारी. परंतु इतका यंग दिसतो तू, कानामध्ये सोन्याची वाळी देखील आहे. मला वाटलं तू अनमॅरिड आहे. वहिनींना देखील हार्दिक शुभेच्छा. पहिले बाईकवर कोणाला बसवशील? आता कोणालाच बसू नको, आता तुझं लग्न झाले. कोणाला बसवशील? बायकोला. क्या बात आहे. बायको बघत असतील आता? हो नक्की. नक्कीच वहिनी, तुमचा मिस्टर या ठिकाणी मोहिल म्हात्रे यांनी बाईक जिंकलेली आहे. त्याचे भरपूर सारे त्याला शुभेच्छा देऊया. ही बाईक आणि ही मॅन ऑफ दी सिरीज कोणाला डेडिकेट करशील? मी पूर्ण गाववासी आणि माझ्या वाईफला डेडिकेट. वा, व्हेरी गुड, धन्यवाद. क्या बात आहे. हे बाईकवर ज्या कामात फिरवाले कोणी बसायचे नाही का? ही बाईक डायरेक्ट घरी जाईल आणि पहिल्यांदा वहिनी बसेल, नंतर आपण बसायचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा, थँक्यू, धन्यवाद. तर हा होता मोहिल म्हात्रे. बसले का? जाऊ द्याला, ठीक आहे. यस, आणि त्रिमूर्ती एंटरप्राइजेस प्रेसिडेंट हरिभक्त पाने वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025 वर नाव कोरलेलं आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबवली. यस, टीम आलेलीच आहे. व्यासपीठावर आमचे सर्व मान्यवर. गजेंद्र भाऊ गुळवी फॅन टीम आहे. ग्रामीण गट फर्स्ट प्राइज, कॅश प्राइज, मोमेंटो. आपण अर्थातच आदित्य निलेश नाईक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्याकडून स्पॉन्सर आहे. वा वा वा, 7-8 गावं एकत्र आज बक्षीस घेण्यासाठी आलेल्या विनर. व्ही फॉर विक्ट्री, व्ही फॉर विक्ट्री. यस, व्ही फॉर विक्ट्री. यस, अंतिम विजय संघ आपण पाहतोय. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबिवलीच्या ह्या खेळाडूसाठी जोरदार जोरदार टाळ्या. बोला गणपती अप्पा. तर आपलं सर्वांचं मी मनापासून हार्दिक या ठिकाणी आजचा हा गोड कार्यक्रम अगदी उशीर झाला परंतु संपलेला आहे. आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून मी मनोहर तरे सर आपल्या सर्वांची रजा घेतोय. रवींद्र गुळवी आपल्याला लगेचच भेटायचं आहे. रवींद्र गुळवी, प्रिन्स मूवीज, सर्व मान्यवर. बाईकचे, हा तुम्हाला अगोदर सांगतो, बाईकचे जे ऑफिशियली सरकारी फीज आहे 16,000. तर नक्कीच पासिंगचा जो नियम आहे ते पासिंगचे पैसे कटिंग करूनच आपल्याला पुढील बक्षीस समर्पित केलं जाईल. धन्यवाद. दोनच मिनिटं माझ्या समवेत रवींद्र गुळवी आहेत. हा मेगा सन्मान गजेंद्र भाऊंच्या शोभस्ते झाला पाहिजे आणि म्हणूनच हो हो हो, ये उडाया लाईट एलिकाचा बेता बादशाह रवींद्र गुळवी, तुमचा पुढच एकदा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. थँक्यू. आणि अशा प्रकारे आयोजकांच्या वतीने आजचा हा गोड कार्यक्रम या ठिकाणी संपला. भेटूया पुढच्या वर्षी.